आपले जगच्या वतीनं मी वसंत आपटे. सर्वांना नमस्कार. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं जातीय स्वरूपाचं जे वातावरण आहे ते विखारी बनलंय असं आपलं सर्वांचं निरीक्षण आहे. मलाही तसं फार मनापासून वाटतंय. विशेषतः ब्राह्मणांच्या बद्दल काही अपशब्द किंवा काही विधानं केली गेली आणि थोडीशी त्याची टिंगल केली गेली म्हणून ब्राह्मण मंडळींचा जरा आक्षेप आला आणि त्याच्यावर पुन्हा गदारोळ सुरू झाला. काल परवा नुकतंच महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांच्याबरोबर काही ब्राह्मण मंडळींनी चर्चा केली. त्याच्यामध्ये सुद्धा वादविवाद सुरू झालेत. म्हणजे शरद पवारांनी नंतर लगेच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की असं असं घडलं, असं असं झालं, असे असे चर्चा झाली आणि मी असं बोललो. तेवढ्यावर खरं म्हणजे थांबलं नाही. आता त्याच्यावरती पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली. मुळात जे वाटत होतं की राजकारणी लोकांबरोबर जी चर्चा होईल कुठल्याही समाजाची कुठल्याही, त्याच्यामध्ये ज्या मागण्या येतात त्या अपेक्षितच असतात. त्या मागण्या म्हणजे नोकरीच्या संदर्भात असेल, मुलींच्या संदर्भात असेल आणि आमच्या समाजाला आरक्षण मिळावं या स्वरूपाच्या असतील. ब्राह्मण समाज हा आतापर्यंत मला असं वाटत होतं की याला अपवाद असेल, पण अलीकडं ब्राह्मण समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला हवं अशा काही मागण्या सुरू झाल्या. आता मिळायला हवं का नाही याच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन कुठला, राजकीय दृष्टिकोन कुठला, संविधान काय सांगतं, शक्य आहे का नाही, याच्यावरती खूप पुन्हा गदारोळ सुरू होतील. मुळात आरक्षण हवंच असं बहुतांशी ब्राह्मण समाजाला वाटतंय का याचा खरं म्हणजे तपशीलवार विचार केला गेला पाहिजे. वाटत असेल तर त्याचा पुनर्विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या विद्वानांची, वेगवेगळ्या घटनातज्ञांची याची चर्चा व्हायला पाहिजे. एकदम आपण उठायचं आणि मागणी करायची आणि मग राजकीय त्या पक्षांनी देतो म्हणायचं किंवा नाही म्हणायचं असं चालत नसतं. की लोकशाही ही आपण पचवली पाहिजे, ती अशा पद्धतीनं पचवली पाहिजे. आरक्षण शाहू महाराजांनी सुरू केलं असं आपण म्हणतो. राजर्षी शाहूंच्या पासून जातीय आरक्षण सुरू झालं. त्यावेळेला जी परिस्थिती होती समाजाची ती ह्या राजर्षीला बरोबर माहिती होती. एकानं विचारलं की बाबा एखाद्या असं जातीवरून आरक्षण देणं किंवा रिझर्वेशन देणं हे कितपत बरोबर आहे. अशी कथा सांगतात की शाहू महाराज त्यावेळेला त्यांच्या पागेमध्ये घोड्यांना खाद्य चंदी देत होते, ती पाहत उभे होते आणि तिथं येऊन ह्या सद्ग्रस्थांनी शंका विचारली की महाराज हे असं जातीवरून आरक्षण द्यावं का नको, कसं हे देणं काय बरं नाही असं आम्हाला वाटतंय. तिथं जी घोडी चंदी खायला आलेली होती, खुराक खायला आलेली होती, त्यांना एका मोठ्या पाटीमध्ये म्हणे खुराक दिला, खाद्य दिलं आणि महाराजांनी सांगितलं की खाद्य दे आणि ती घोडी मोकळी कर, सोडून दे. मग ती घोड्यांना सोडून दिल्याबरोबर ती झडप जी उठाली तिथं मोठी जी घोडी होती त्यांनी बाकाबाका त्या चंदी खायला सुरुवात केली, खाद्य खायला सुरुवात केली आणि अगदी अशक्त जी दुबळी होती घोडी, लहान होती, ती त्या मोठ्या घोड्यांच्या मध्ये मध्ये घुसून त्या खाद्याच्या पाठीपर्यंत जाऊ पाहायला लागली. ती जायला लागली म्हटल्यानंतर मोठ्या घोड्यांनी त्यांना असं हुसकून लावायचं. मग त्यांनी दुसऱ्या कुठल्या तरी दोन घोड्यांच्या मध्ये जायचं, त्या खाद्यापर्यंत जाऊ पाहायचं आणि त्या घोड्यांनी पुन्हा त्यांना हुसकटून द्यायचं. हे मोठे घोडे होते, त्यांनी ती सगळी चांदी मटकावायला सुरुवात केली आणि जी दुर्बळ घोडी होती त्यांना त्या खाद्याच्या पाठीपर्यंत सुद्धा पोचता येईना. महाराज म्हणले बघितलं ही अशी अवस्था होते. या दुबळ्या घोड्यांना कधी खाद्य मिळणार, कधी चांदी मिळणार, ह्यांची पोटं भरली आणि पाठी संपली तर ह्यांनी काय करायचं. महाराजांचा हा जो दृष्टिकोन होता हा विशाल होता. म्हणजे काय त्याला तोड नाही असा होता की दुबळ्या माणसाचं संरक्षण हे त्याला आरक्षण दिल्याशिवाय मिळत नाही. याचा उलट परिणाम झालाच नाही का? झाला. काही बाबतीत तो झालाही. पण मुळात आजही बऱ्याच लोकांची मागणी अशी आहे की आर्थिक दुर्बलता संपली तर समाज समानतेला यायला थोडंसं सोपं पडेल. परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाहीये. आजही ज्यांना चांगले पगार मिळतात, ज्यांची सुस्थिती आहे, अशा काही आरक्षित लोकांना सुद्धा अजूनही सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक समता मिळते असं नाही. त्यांचा उल्लेख, त्यांच्याबद्दलचं सुया सगळं ते अजूनही वेगळं राहतंय. ही वस्तुस्थिती आहे. मग अशा परिस्थितीत ब्राह्मणांना हेटाळणी जर होत असेल तर आरक्षण मिळालं पाहिजे. पण हेटाळणीचं तरी स्वरूप काय?
कालची शरदराव पवारांची जी चर्चा झाली त्यात सुद्धा बघा ब्राह्मण संघटना नेमक्या किती होत्या शरद पवारांना भेटायला हे आता प्रत्येकाचं भूमिका वेगळी आहे. काही शरद पवार स्वतः म्हणतात की 9-10 संघटना एकत्र आल्या आणि त्यांचे काहीतरी 20-25-40 प्रतिनिधी माझ्यासमोर होते. बाहेर येऊन संघटना म्हणतात की आम्ही 20 संघटना त्यांना भेटणार आहोत आणि भेटलो. आणि जेव्हा टीव्हीवरती बाकीच्या लोकांना विचारलं, बाकीच्या काही तडफदार किंवा लढाऊ प्रवृत्तीच्या म्हणूया अशा लोकांना जेव्हा विचारलं ते म्हणले महाराष्ट्रात 500 संघटना आहेत. आता मला सांगा की मुळात 3.5% लोक आहेत असं सर्वत्र बोललं जातं. वस्तुस्थिती अशी आहे की ते 7% आहेत. भले 3.5 असोत, 7 असोत, 5 असोत, ते अल्पसंख्या आहेत हे नक्की. परंतु इतक्या कमी संख्येला संघटना मात्र जर 100, 200, 500 जर असतील तर ते काहीतरी गडबड होतीये ना. बरं, संघटना म्हणजे सुद्धा त्यांचे सभासदांची ताकद किती आहे. म्हणजे आज जर 10 कोटीचा महाराष्ट्र आहे असं म्हटलं आणि प्रमाण 3.5% असं गृहीत धरलं तर 35 लाख ही एकूण लोकसंख्या होते. आता या 35 लाखापैकी गेला बाजार 20 लाख तरी कुठल्या ना कुठल्या संघटनेचे सभासद आहेत असं म्हणता येईल का. म्हणजे त्यांनी 9-10 संघटना म्हणल्या का 20 म्हटल्या का यांनी 100, 200, 500 म्हटल्या तर जाऊ दे. आपण समजू की 300 संघटना आहेत. मग 300 संघटनांचे सगळ्यांचे मिळून 35 लाख लोक हे सभासद तरी आहेत का. बेसिक सभासद हे नाही आहेत. आणि त्यामुळे त्या इतक्या संघटनांची संख्या जास्त आणि सभासदांची कमी असं जर असेल तर ते संघटन सबळ झालं असं म्हणत नाहीत. आणि म्हणून त्यांच्या मागण्यांसंबंधी तरी कोण काय कसं. आपण हल्ली कसं आहे की कुठलाही मनुष्य किंवा कुठलाही समाज गट किंवा कुठलीही जाती कुठलाही धर्म हा नाखुश राहू नये अशी काळजी घेतली जाते. आणि राजकारण्यांचं ते कर्तव्य आहे की यांची मतं सुद्धा महत्वाची असतात. एखाद्या गावामध्ये गावाबाहेरची एखादी दुसरी झोपडी जरी असली तरी त्याच्यापर्यंत जावं लागतं. दादा मला मत द्या बरं का. म्हणजे त्याला सांभाळावं लागतं. त्याचे प्रश्न काहीतरी मी हाताळतोय, मी सोडवतोय, मला तुझ्याबद्दल कळवळ आहे असं सांगावं लागतं. कारण ही लोकशाही आहे. त्यांच्या 2, 5, 10, 20 मतांना सुद्धा महत्व असतं. आणि त्यामुळे त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, त्यांना दुखावू नये. हे सगळं राजकीय तत्वज्ञान निर्विवादपणानं बरोबरच आहे. परंतु त्याच्या अनुरोधानं आपली ताकद किती आणि आपण काय मागणी करू शकू याचा मूलभूत विचार ह्या समंजस समाजानं, समंजस जातींनी केला पाहिजे. सगळ्या म्हणजे ज्ञातीचं नाव मी घेत नाहीये मुद्दामून. ज्यांच्यावरती जबाबदारी जास्त आहे ते. हा समाज जातीमध्ये विभागलेला आहे आणि तो अतिशय घातक आहे हे तर निर्विवाद आहे. ही जाती व्यवस्था जितकी कडवी होईल तितकं वाईट आहे. आपल्याला एक पानिपतची गोष्ट ऐकून माहिती आहे की म्हणे मोठा तळ या मराठ्यांचा पडलेला होता आणि अब्दाली तिकडून उंचावरून थोडेसे निरीक्षण करत होता आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला, म्हणे सूर्यास्ताच्या वेळेला, की ती मराठ्यांची पसरलेली महाप्रचंड छावणी बघितल्यावर त्याच्यावर सुद्धा नाही म्हणलं तरी थोडा दबाव आलेला होता. आणि म्हणे तो सहज निरीक्षण करायला म्हणून लांबून असा पाहत होता तर तिन्हीसांच्या वेळेला असंख्य धुराचे लोट मराठ्यांच्या छावणीतून असे वर आसमानामध्ये शिरकत होते. ते पाहिल्यावर त्यानं विचारलं की वो इतक्या ठिकाणी या शेकोट्या पेटल्यासारखे दिसत आहे, हे काय आहे. तर त्याला सांगण्यात आलं की तेवढ्या मराठ्यांच्या छावणीमध्ये तितक्यात चुली पेटलेल्या आहेत. संध्याकाळचं त्यांचं भाकऱ्या बडवायचं काम चाललंय आणि इतक्यात चुली पेटलेल्या आहेत. तो म्हणला इतकं चुली पेटण्याचं. ते म्हणले इथं जाती जातीमध्ये समाज इतका विभागलेला आहे की ह्या चुलीवरचं खाद्य, ह्या चुलीवरची भाकरी त्या छावणीमध्ये खात नाहीत. ह्या समाजाचं तोंडी लावणं पकवलेलं ते खात नाहीत. अशी अवस्था असल्यामुळे प्रत्येकाच्या चुली वेगळ्या आहेत. असं म्हणतात की अब्दाली म्हणला म्हणे मग हीच लढाई आपण जिंकली. कारण जे सैन्य, जी छावणी इतक्या ठिकाणी फुटीर वागलेली आहे, आपसात इतकं जर त्यांचं जमत नसेल तर ही लढाई आपण जिंकू अशी त्याला आशा उत्पन्न झाली. ही कथा खरी खोटी मला माहित नाही. मी इतिहासाचा अभ्यासक नाही, तज्ज्ञ तर मुळीच नाही. परंतु हे एक आपण रूपक कथा म्हणूया, आख्यायिका म्हणूया. पण त्याचं जी सीख मिळते त्याच्यातून आपला तात्पर्य काढायचं ते हे की ह्या विभागणीमुळं आपण दुर्बळ होतोय आणि शत्रू किंवा आपले विरोधक हे त्याचा फायदा घेतात, त्यांचं बळ वाढतं. आणि म्हणून आपल्याला ही जातीय व्यवस्था नष्ट करायची, याच्यावर सगळ्यांचं जर एकमत होत असेल तर त्याचे पर्याय आपण शोधायला पाहिजेत. आणि मग आपलंच हट्ट आणि आपलाच आग्रह हा प्रत्येक समाज घटकानं जर करायचा म्हणला, व्यवसायाच्या असो, जातीच्या असो, धर्माच्या असो. आज झालंय कसं की शेतकऱ्यांना कर्जमाफी, उद्योजक जर असेल तर मी स्वतः उद्योग केला आयुष्यभर.
मी स्वतः 20-21% कर्ज काढलं आणि एकही कर्ज मी तारखेबाहेर जाऊन दिलं नाही आणि प्रामाणिकपणानं ते फेडलं. आज मी काही रोजगारी माणूस आयुष्यभर, मला काही पेन्शन नाही, काही नाही. मी माझी स्वतःची कथा यासाठी सांगतोय की त्याच्याबद्दल कुणी कणव करू नये. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळते आणि मी छोटा उद्योग करून मी एक काहीतरी समर्थपणानं मी माझा प्रपंच केला. माझ्याकडे काहीच नाहीये, मला कर्जमाफी मिळालं नाही, मला विजेत सूट मिळालं नाही वगैरे वगैरे. पण ह्याच्यासाठी मी काही रडणार नाही. मला ठीक आहे ना, माझं कर्तव्य मी केलं. आज आपण बघतो की वर्तमानपत्रामध्ये वसुलीच्या याद्या बँकांच्या प्रसिद्ध होत असतात. त्यातली आडनावं बघा तुम्ही मुद्दामून काळजीपूर्वक. ही अशी का थांबली ना? बँकांची थकबाकी थकवणारे कोण आहेत? प्रामाणिकपणानं फेडणारे लोक वेगळे आहेत आणि थकवणारे वेगळे आहेत. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार म्हटलं की समर्थ शेतकरी सुद्धा कर्ज थकवू लागतो. बँकांपुढे संकट आहे. शेतीला कर्ज द्यायचं कसं? कारण शेतकरी कर्ज बुडवायलाच घेतात. मग शेतकऱ्यांची ही बेइज्जत जी होतीये तो समर्थ शेतकरी सुद्धा बुडवायला लागले म्हणून होतीये. आणि म्हणून कर्जमाफी व्हावी का नाही असा जर प्रश्न मिळाला तर आपण पटदिशी उत्तर देतो की कर्जमाफी होता कामा नये. बँकांचा त्याला विरोधच असतो, पण तरी सुद्धा त्याचा पुनर्विचार करावा लागतो की जे दुबळे लोक असतात, जे कर्ज फेडू शकत नाहीत, त्यामुळे त्यांचे संसार आणि सगळी व्यवस्था उद्ध्वस्त होते, त्यांच्यासाठी पुन्हा वेगळा विचार करावा लागतो आणि तो सरसकट होतो. मग शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हटलं की मोठे शेतकरीच त्याचा फायदा घेतात हे तर नक्कीच आहे. तसं आपल्याही बाबतीत होऊ शकेल. अपवाद म्हणून काही घटक समाजातले हे दुर्बळ आहेत, आर्थिकदृष्ट्या आहेत, समाजदृष्ट्या आहेत, परंतु त्यांची काही व्यवस्था करावी म्हणली की त्याचा गैरफायदा जर समर्थ माणसाने घेतला तर त्याचा मूळ हेतू नाहीसा होतो. आज आपलाही समाज इतका असा विभागला गेला की आपणही समर्थपणानं काही संघटनात्मक बांधणी करण्याची गरज आहे का नाही तर आहे. पण ती संघटनात्मक बांधणीला पहिल्यांदा जनजागरण करावं लागतं, प्रशिक्षण द्यावं लागतं, त्यांना आपल्या जबाबदाऱ्या कर्तव्य समजावून सांगावी लागतात आणि मग त्या मागण्या कराव्या लागतात. मध्यंतरी एकदा मला वाटतं, मला नक्की आठवत नाही, पण बहुतेक औरंगाबादला किंवा अमरावतीला काहीतरी एक अधिवेशन ब्राह्मणांचं झालं आणि त्यावेळेला असा प्रश्न निर्माण झाला की आपल्याला ब्राह्मण का म्हणायचं, तर आमच्या गळ्यात जानवं सुद्धा आजकाल नाही. तेव्हा मला वाटते माझ्या आठवणीप्रमाणे पुण्याचे घैसास गुरुजी असं म्हणाले की आमच्या गळ्यामध्ये जानवं कदाचित नसेल, परंतु आम्ही इथं अधिवेशनाला एवढ्या मोठ्या संख्येनं आलोय, परंतु आमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये एसटीचं किंवा रेल्वेचं तिकीट आहे. याचा अर्थ ह्या अधिवेशनाला आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून आलेलो आहे. अधिवेशन मेळावा म्हटलं की फुकट गाडीला गर्दी आणि हुई करून सगळ्यांनी राजरोस ते दंगा करत जायचं, ही पद्धत आम्ही अनुसरत नाही असं त्यांनी बजावलं. आम्ही सगळेजण तिकीट काढून आलोय. आता ही जर वैशिष्ट्य आपली टिकवायची असेल तर काय केलं पाहिजे, तर ही वैशिष्ट्य आपण टिकवून धरून इतर समाजाला हात देऊन वर घेतलं पाहिजे. आम्हालाही आरक्षण द्या याच्यामध्ये कदाचित थोडा उद्वेग असू शकतो, परंतु त्याचा पुनर्विचार करणार कोण, ते जर चुकीचं आहे का बरोबर आहे हे एकदा ठरवलं पाहिजे आणि ते संघटनात्मक रचनेमध्ये अंतस्थदृष्ट्या ठरवलं पाहिजे आणि मग सर्वांनी मिळून एकमुखी मागणी केली पाहिजे. त्याच्यासाठी आंदोलन नाही, त्याच्यासाठी आपल्याला संविधान आहे, त्याच्यामध्ये कायदे कानून आहे, त्याच्यामध्ये कायदे मंडळ आहे, न्याय व्यवस्था आहे, या सगळ्याचा उपयोग करून ते केलं पाहिजे. आणि नसेल तर मग बाकीचे आणि आपण यात काय फरक राहिला असं जर ब्राह्मणांच्या बद्दल म्हणलं तर आज एक ब्राह्मणांचं जे सामर्थ्य होतं ते ब्रेन ड्रेन म्हणून बाहेर जायला लागलं. त्यांची बुद्धिमत्ता इथं आमचं काय चालत नाही, तिथं आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून बाहेर जायला लागलं, तर हेही देशाला परवडणार नाही. याचाही या इतर समाजानं, राज्यकर्त्यांनी विचार करावा लागेल. 48 साली ब्राह्मणांची घरं बरीचशी पेटली, त्यांना तिथून हुसकून लावलं गेलं आणि मग ती मंडळी खेडेगावातून सगळी शहरीकरणाकडे आली आणि त्याचा एक परिणाम असा झाला की गावांमध्ये एक मुखिया असं स्वरूप पाटलाला किंवा इतरांना होतं, परंतु त्या ब्राह्मण समाजातल्या सावकारीचं, कर्ज देण्याचं, शेतकऱ्याला उभं करण्याचं, त्याच्यावरती दबाव टाकण्याचं, त्याचा प्रपंच नीट चालण्याचं हे सगळं कर्तव्य तो ब्राह्मण कुटुंब, ते मोठं एक कुटुंब प्रतिष्ठेनं करत होतं. त्याचं गावात ऐकलं जात होतं. ती सगळी निघून गेल्यानंतर आज आपण बघतोय की गावं सुद्धा तशी भरकटलेली आहेत. असं सांगणारं सुद्धा एखादं घर, एखादा प्रतिष्ठित वाडा, एखादा पाटील, एखादा कुलकर्णी, ही ग्रामव्यवस्था मोडली गेली. नवीन राजकारणानं शिरकाव केला आणि मग तरुणाई भरकटली. हाही विचार आपल्याला करावा लागेल आणि म्हणून त्यांचं सामर्थ्य न टाळता, न बाजूला ढकलता त्यांनाही सन्मानानं दिला पाहिजे. म्हणजे सन्मान द्यायचा हा आपणही वाढवावा लागतो, मागून तो मिळत नाही असं माझं म्हणणं आहे.
आणि त्यामुळं शरद पवार हे काय ग्रेट राजकारणीच आहेत, ते पक्के, त्याच्यात काय वाद नाही. त्यांचं पक्ष कुठला, त्यांची धोरणं काय, याच्याविषयी कुणाची काही मतभेद असू शकतील. मी त्यांना जवळून 4-2 वेळा पाहिलेला आहे. तो ग्रेट माणूस आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि त्यामुळं त्यांना जे काही त्या संघटनात्मक बैठकीमध्ये त्यांनी जे काही छान छान उत्तरं दिली, त्यामुळं ही जी मंडळी सहभागी झाली ती तर खुशच आहेत, पण जी सहभागी झाली नाहीत त्यांचा उद्वेग आहे. आता ह्यातून हे संघटन कसं एकत्र यायचं असा प्रश्न आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत मुळात संघटनेतच दुफळी किंवा मतभेद असतील, त्यावेळेला आपल्या मागण्या किंवा कुठल्याही समाजाच्या मागण्या कोण मांडणार ना. जेव्हा कारखान्यामध्ये 2 किंवा 3 युनियन असतात, तेव्हा त्या मान्यताप्राप्त युनियनसाठी निवडणूक घ्यावी लागते. आणि मग युनियनला कसं हाताळायचं हे त्या मोठ्या मिल ओनर किंवा जो कारखानदार असतो तो बरोबर जाणून असतो, त्यांना बरोबर तो टॅकल करत असतो. हाच आज रोल सगळेजण, भूमिका सगळ्यांची आज अशीच आहे की तुम्हाला काय हवं ते थोडंसं अंदाज घेऊन थोडंसं हे केलं की मार्ग निघतो, पुढे जात राहतं. ब्राह्मणांनी असो किंवा कुठल्याही समाजानं असो, सकल भारतीय समाज हा एकत्र बांधण्याच्या दृष्टीनं आपली पहिली पायरी म्हणजे मी, माझं कुटुंब, माझा समाज, माझी ज्ञाती, मग माझं गाव, अशा टप्प्यानं पुढे गेलं पाहिजे. आणि ती संघटनात्मक बांधणी छान व्हायला पाहिजे. तेव्हा त्या मागण्या करायच्या, त्या देशहित पहिल्यांदा, द नेशन फर्स्ट, आणि मग मी अशा क्रमानं जर गेलो तर मला वाटतं सगळ्याच संघटनांना एक वेगळी विचाराची दिशा मिळेल. आणि मग हे आरक्षण, मग ते आम्ही दुबळे, कर्जमाफी, वीज माफी, पाणी, पूरग्रस्त मदत, ह्या सगळ्या पोकळ वल्गना ज्या राजकीय पक्षांच्या आहेत त्या आपोआपच नाहीशा होतील. भारत समर्थ होईल म्हणजे आपण समर्थ होऊ. याच्या व्यतिरिक्त दुसरा काही मार्ग नाही. आज आपण मागण्या करताना सुद्धा काय करायच्या आणि त्या कोणत्या पद्धतीनं करायच्या याचं प्रशिक्षण दिलं तर ही लोकशाहीची व्यवस्था प्रथम समंजस मनांनी पुढे नेली पाहिजे. त्याच्या ज्ञातीशी काही संबंध नाही असं मला वाटतंय. आणि त्या दृष्टीनं जर विचार होत गेला तर ते सगळ्यांनाच हिताचं ठरेल.